महाराष्ट्र किंवा केंद्र शासनाने जयसिंह मोहिते पाटील यांना पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करावा. अवॉर्डपेक्षा काम करणं हे जास्त पसंत करते. आपल्यासोबत स्वरूपराणी दिदीसाहेब मोहिते पाटील आहेत. दिदीसाहेब काय सांगाल? 29वं वर्ष आहे. लावणी महोत्सव अकलूजमध्ये स्मृतिभवनच्या बादशाही मंचावर पुन्हा एकदा सुरू झालेला आहे. पहिली प्रतिक्रिया काय, पहिल्या भावना काय आहेत? समाधान व्यक्त करावं असं वाटतं, कारण का कसं आहे की कुठलीही गोष्ट करत असताना प्रत्येक घटकाचे सहकार्य असणं फार गरजेचं आहे. आज जयंती समारंभ समितीच्या माध्यमातून सन्मान्य बाळदादांच्या मार्गदर्शनाखाली आपण व्यासपीठ निर्माण करून देण्याचा एक छोटासा प्रयत्न करतो. पण त्याच्यामध्ये कलाकार असतील, त्यांचे पार्टी असतील, पार्टी प्रमुख असतील, इथं निष्ठेने प्रत्येक वर्षी पाहायला येणारा प्रेक्षक वर्ग असेल. त्याच्यामुळेच मला असं वाटतं की आजपर्यंत आम्ही इथपर्यंत येऊन पोचू शकलो आहे. दुपारी 3 वाजल्यापासून स्मृतिभवनच्या आवारात फार मोठी गर्दी पाहायला मिळाली. अकलूज एक्सप्रेसच्या माध्यमातून आम्ही आलेल्या प्रेक्षकांच्या काही गाठीभेटी घेण्याचा प्रयत्न केला. त्या दरम्यान आम्हाला असं ऐकण्यात आलेलं आहे की सांस्कृतिक क्षेत्रात बाळदादांचं, जयसिंह मोहिते पाटील यांचं एक मोठं नाव आहे. मग काही प्रेक्षकांनी, आलेल्या दर्दी लोकांनी बाळदादांना पद्मश्री मिळावं असं सुद्धा आवाहन केलेलं होतं. त्यासाठी काही प्रेक्षकांनी स्वतः होऊन महाराष्ट्र सरकारसोबत, केंद्र सरकारसोबत पत्रव्यवहारसुद्धा केलेला आहे. याबद्दल तुमचं काय मत आहे? काय वाटतंय काय तुम्हाला? मी जेवढे लहानपणापासून दादांना पाहिलेलं आहे, मला असं वाटतं की दादा काम करणारा माणूस आहे आणि त्यांना त्यांच्या कलाकारांकडून कलाकारांचा त्यात आणि प्रगती, कलाकारांचा उत्कर्ष हेच खऱ्या अर्थाने त्यांच्या दृष्टिकोनातून एक पद्मश्री मिळाल्यासारखं आहे असं मला वाटतं. आणि नक्कीच त्यांच्या भावनांचं स्वागत करतो. पण दादासाहेब पडद्यामागचे कलाकार आहेत. नेहमीच लोकांना कसं प्रोत्साहन करता येईल, व्यासपीठ. आज लावणी कलाकारांचं आपण निमित्त पाहतो, पण शाळेचे मुलं असू दे, विविध उपक्रम असू दे, आजपर्यंत जर पाहिलं तर दादांनी आत्तापर्यंत 40 ते 50 लहान मोठे कार्यक्रम केलेले आहेत. त्यामुळे स्वागत करते मी. पण नक्कीच मला माहिती आहे की दादा हे अवॉर्डपेक्षा काम करणं हे जास्त पसंत करतात. तर मित्रांनो, आपल्यासोबत होते स्वरूपराणी जयसिंह मोहिते पाटील साहेब.